महाराष्ट्राने नेले. याही वर्षी सर्वाधिक पैसे महाराष्ट्राला म्हणजे 24-25 मध्ये, आणि आमचा प्रयत्न आहे की त्याही पेक्षा दीडपट पैसे आपल्याला 25-26 मध्ये या ठिकाणी मिळवता आले पाहिजे. मुळातच आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक क्षमता आहे गुंतवणुकीची. आज आपण बघा, आपण समृद्धी हायवे तयार केला. आता 2028 साली समृद्धी हायवे आपण ज्यावेळेस इन्व्हेट करू त्यावेळी ज्या हायवे करता आपल्याला 40-45 हजार 50 हजार कोटी रुपये लागले, त्या हायवेच्या माध्यमातून आपण 75,000 कोटी रुपये काढू शकू. त्यामुळे आज जे आपल्यावर या ठिकाणी जो भार येतो आहे हा 30-40 हजार कोटीचा, तो कदाचित 28 मध्ये एकट्या समृद्धी महामार्गाने आपण ऑफसेट करू शकू. तर मला असं वाटतं की आत्ता बेसिकली तुमच्याकडे जर क्लीन प्रोजेक्ट्स असले आणि लँड ॲक्विजिशन तुम्ही जर योग्य प्रकारे केलं तर गुंतवणुकीला काही अडचण नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर कुठलाही परिणाम न होता आपल्याला ही सामाजिक क्षेत्रातली कामं कशी करता येतील याचं योग्य प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. अडचणी येतील पण त्या अडचणी आम्ही निश्चित दूर करू. देवेंद्रजी, भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय. भारतीय राजकारणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय, आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल असं वाटतं आपल्याला? बघा, काय आहे की शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होते आणि साधारणपणे आता भारतीय राजकारणातला एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे लोक डिसायसिव्ह वोटिंग करतायत. एक प्रकारे लोक निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान करत आहेत. मला असं वाटतं की 90sचा ट्रेंड काय होता, तर 90sचा ट्रेंड हा कोएलिशनचा ट्रेंड होता. कोएलिशनमध्ये सेंटरला जो पक्ष असायचा तो वीक असायचा आणि त्यामुळे ते कोएलिशन जे आहे ते लूजली अशा प्रकारे ते बाइंड असल्यामुळे अनेक अडचणी यायच्या. पण आता अशी परिस्थिती नाही आहे. आता बऱ्यापैकी डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट मिळतं आहे. आणि मगाशी संजीव बजाजजीने ज्या प्रकारे सांगितलं की नेव्हर बिफोर ऑपॉर्च्युनिटी आज भारतासमोर आहे. ज्या प्रकारे आता जिओ पॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळते आहे, ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते आहे, टेक्नॉलॉजीमध्ये एक नेक्स्ट अशा प्रकारच्या लेवलवर आपण सगळे चाललो आहोत. तर मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये एक अतिशय प्रोएक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका आपल्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत जयंतराव, एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगलं अपोजिशन असणं. म्हणजे शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल तर सत्तारूढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे तोही प्रगल्भ असला पाहिजे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुमच्यासारखे लोक, पवारसाहेबांसारखे लोक ही जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असती तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती. पण आज दुर्दैवाने केंद्रामध्ये विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही. आणि जर केंद्रामध्ये प्रगल्भता नसेल, असे वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स, पण डिफरंट ओपिनियनचा अर्थ हा नाही आहे की प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे, टोकाचाच विरोध केला पाहिजे. आणि विरोध करता करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे आणि म्हणून ज्या शक्ती अदृश्यपणे काम करतायत अशा शक्तींची मदत आपण घेतो आहोत का? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आत्ताच्या आमच्या लोकशाहीमध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आवश्यकता जर कुठल्या गोष्टीची असेल तर रिस्पॉन्सिबल विरोधी पक्षाची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणात. आता चर्चा दिल्लीपर्यंत गेलीच आहे तर हा प्रश्न विचारून घेतो. नरेंद्र मोदी साहेबांचे 75 वर्ष पूर्ण होतील आणि ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत ही आपल्या सर्वांचीच इच्छा असेल. त्यात काही तुमच्या पक्षाबद्दल काही कोणाच्याच शंका नसेल. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठं पाहतात? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की 75 वर्षाची सीमा मोदीजींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदीजी फिजिकली फिट आहेत,
आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे 2029 साली देखील मोदीजींनीच प्रधानमंत्री व्हावं अशा प्रकारची पक्षातली आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू. आणि जोपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फिट आहे. आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन. मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडियाळीत आपण 4-5व्या नंबरवर मला आणलं. पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत. त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही. मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे. पण बऱ्याच जण डोळे लावून बसलेले आहेत की आता 2 वर्षांनी का होईना देवेंद्रजी दिल्लीला जातील. तो भाग वेगळा. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मागचे 4-5 वर्षाचे रिपोर्ट्स बघितले तर भ्रष्टाचाराचं प्रमाण याच्यात आपला नंबर थोडासा वर गेलेला आहे. तर ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट अधिक कसं देता येईल याच्याविषयी आपली काय मतं किंवा आपली काय विजन आहे? मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी हा कुठल्याही सरकारचा अजेंडा असलाच पाहिजे. आमच्याही सरकारचा तो अजेंडा आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की आज टेक्नॉलॉजीने आपल्याला ट्रान्सपरन्सी आणण्याची खूप मोठी संधी दिलेली आहे. टेक्नॉलॉजीचा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी जेंडर पाहत नाही, टेक्नॉलॉजी तुमचा सोशल स्टेटा पाहत नाही, तुमची जात जमात कास्ट काही पाहत नाही. आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्टेशन आपण करू तेवढं आपल्याला पारदर्शिता आणता येईल. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला अशा प्रकारचे टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्युमन इंटरव्हेन्शन हे मिनिमाइज होईल. म्हणजे एक आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर 1 आठवड्यापूर्वी एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर झालं की ज्या प्रेझेंटेशनमध्ये आता आपण समजा मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा नकाशा आपल्याला मंजूर करायचा आहे तर आपल्याकडे ऑटो DCR आहे. तो ऑटो DCR त्या ठिकाणी अपलोड होतो. तो DCR प्रमाणे आहे की नाही सांगतो. स्टील देअर आर सर्टन स्टेजेस की जिथे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. आता अशा प्रकारचं टूल तयार झालेलं आहे की ज्या टूलमध्ये अकॉर्डिंग टू DCR तुम्ही आपला नकाशा अपलोड केला 5व्या मिनिटाला, 6वा मिनिट लागणार नाही, 5व्या मिनिटाला तो त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगेल. काय काय DCR प्रमाणे आहे ते सांगेल, काय DCR प्रमाणे नाही ते देखील सांगेल. देर इज नो ह्युमन इंटरव्हेन्शन. आत्ता आपण मेटासोबत एक करार केलेला आहे व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा. आणि आपण आता मेटावर व्हॉट्सॲपवर 500 सेवा, आपल्या ज्या 500 सेवा आपण उपलब्ध करून देतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, या 500 सेवा आता आपण व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे लोकांनी ॲप्लाय पण व्हॉट्सॲपवर करायचा, लोकांनी पैसेही व्हॉट्सॲपवर भरायचे आणि लोकांना त्याचे सेवेचे जे काही प्रिंटआउट्स आहेत किंवा जर त्याचं काही एखादं परवानगी आहे ती पण त्यांना व्हॉट्सॲपवर मिळेल. तर अशा प्रकारे जेवढं जास्तीत जास्त ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करता येईल ते आपल्याला करायचं आहे. एक आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास 10,000 ऑफिसेस हे आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना 7 आम्ही कामं दिलेली आहेत. त्या 7 कामांमधली 2 कामं काय आहेत तर एक काम असं आहे, सगळा जुना रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी व्यवस्थित करायचा, अनावश्यक रेकॉर्ड काढून टाकायचा. आणि दुसरं, जेवढी पेंडन्सी आहे ती पेंडन्सी त्यांनी कमी करायची. आणि या 10,000 ऑफिसेसनी 100 दिवसात काय काम केलं या संदर्भात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया याची नेमणूक आम्ही केलेली आहे, जे या 10,000 ऑफिसेसचं पूर्णपणे ट्रान्सपरन्सी, एफिशियन्सी, अकाउंटेबिलिटी या पॅरामीटर्सवर मूल्यमापन करेल. आणि मूल्यमापन केल्यानंतर त्याचं रँकिंग देखील करेल. पण हे रँकिंग करताना असंही ठरवलं आहे
की 50%पेक्षा कमी ज्यांना मार्क मिळतील, 49 जरी मिळाले तरी देखील त्यांना आपण फेल कॅटेगरीमध्ये, फेल म्हणजे दे हॅव टू इम्प्रूव्ह या कॅटेगरीमध्ये टाकू आणि त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट आणण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आपण सुरू करू तेवढी ट्रान्सपरन्सी आपल्याला वाढवता येईल. टेक्नॉलॉजी एनेबल्ड गव्हर्नन्स आता हाच मला असं वाटतं महत्त्वाचा आपला त्याकरता उपाय आहे.